दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीत काही नोटा जळाल्याची बातमी ही अग्निशामक दलाच्या लोकांनी दिली आणि त्यानंतर देशभरामध्ये या विषयावर खूप गंभीर चर्चा ही सुरू झाली। खरं तर आपल्या देशातील लोकांसाठी न्यायालय म्हणजे एका अर्थाने न्याय मंदिरच आहेत। जनतेचा या संस्थेवर प्रचंड श्रद्धा आहे। अशा संस्थेमध्ये काही गडबड होत असेल तर स्वाभाविकपणे जनतेची मने आंदोलित होणं हे अतिशय स्वाभाविक आहे। त्यामुळे या निमित्ताने देशभरामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व सर्व स्तरावरच्या न्यायाधीशांची, न्यायमूर्तींचे अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व या विषयांवर गंभीर चर्चा आणि चिंतन हे सुरू झालेलं आहे। त्या देशात संविधानाला अपेक्षित कार्य करत असताना न्यायपालिकेची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे। कार्यपालिका, विधिपालिका यांच्या उत्तरदायित्वाचे काही मापदंड हे निश्चित करण्यात आलेले आहेत। कार्यपालिका ही संसदेला, विधिमंडळाला उत्तरदायी असते। विधिमंडळ हे जनतेला उत्तरदायी असतं। दुर्दैवाने संविधानातील तरतुदीचा उलटा अर्थ लावून जणू काही न्यायालय कोणालाच उत्तरदायी नाही अशा प्रकारचे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे। त्यामुळेच न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीमुळे काही प्रश्न निर्माण झाले। अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेची विजयवाडा, आंध्र प्रदेशमध्ये 12 आणि 13 एप्रिलला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये एक ठराव पारित करण्यात आला। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2015च्या आसपास भारतीय संसदेने NJAC, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन च्या संदर्भामध्ये एक विधेयक पारित केलं होतं आणि त्या अनुषंगाने संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आलेल्या होत्या। या दुरुस्तीला आणि विधेयकाला देशातील बहुसंख्य विधिमंडळांनी सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब हे केलेलं होतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये या विधेयकाला आव्हान देण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑन रेकॉर्ड विरुद्ध केंद्र शासन या प्रकरणामध्ये 4 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा कायदा रद्द करण्यात आला आणि ही घटना दुरुस्ती ही असंवैधानिक ठरवण्यात आली। या घटना दुरुस्तीतून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेमणुकीसाठीची एक विशिष्ट रचना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे 3 माननीय ज्येष्ठ न्यायमूर्ती, त्यानंतर केंद्र शासनाचे विधी व न्यायमंत्री आणि इतर 2 तज्ज्ञ मंडळी अशा लोकांचा समावेश असलेल्या कमिशनची अपेक्षा करण्यात आली होती। आपल्याकडे अशा न्यायालयांच्या नियुक्तीवरून अनेक वेळा वाद हे निर्माण होतात। असं म्हटलं जातं की या नियुक्त्या काही घराण्यांपुरत्या मर्यादित झालेल्या आहेत, काही ऑफिसेसपुरत्या मर्यादित झालेल्या आहेत। या नियुक्त्यांमध्ये सामाजिक संतुलन, त्यानंतर विविध घटकांचा समावेश हा केला जात नाही। जे पहिल्या पिढीतले वकील आहेत किंवा महिला, दलित या घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही। एका अर्थाने काही जणांनी एक ठरवून चालवलेली प्रक्रिया, ज्यामध्ये 101 कुटुंबांचा समावेश हा आहे, अशा पद्धतीने ही सगळी व्यवस्था राबवण्यात येत होती।
खरं तर यामध्ये सुधारणेची आवश्यकता आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे, पण ही सुधारणा नेमकी कशी करायची हे मात्र आत्तापर्यंत ठरलेलं नाही. मग फर्स्ट जजेस केस असेल, सेकंड जजेस केस असेल, SP गुप्तांची केस असेल, NJACची केस असेल, या सगळ्यामध्ये या गंभीर विषयाचं चिंतन हे करण्यात आलं. यात काही शंका नाही की या नियुक्त्या या राजकीय प्रभावाखाली झाल्या नाही पाहिजेत. कमिटेड ज्युडिशियरी ही असली नाही पाहिजे. न्यायालय हे पूर्णतः स्वतंत्र असले पाहिजेत, याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. पण ते असताना जजेस अपॉइंटेड बाय जजेस ही जगात कुठेही अस्तित्वात नसलेली व्यवस्था आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि त्याला सगळ्यांकडून त्याला विरोध होतोय. NJAC मधला निकाल आल्यानंतर आता जवळपास 10 वर्ष या गोष्टीला झालेले. या दरम्यान खटल्यांची संख्या वाढते. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांची संख्याही वाढते. न्यायासाठी जनतेचा टाहोही हा वाढत चाललेला आहे. अशा वेळेला चांगले न्यायमूर्ती नेमण्यासाठी म्हणून एक पारदर्शक व्यवस्था ही निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायसंस्थेचं स्वातंत्र्य, न्यायसंस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून यामध्ये नव्याने विचार करण्याची गरज आहे असं अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं मत झालं आणि त्यामुळे NJACच्या धर्तीवर पुन्हा एकदा नव्याने कायदा आणावा अशी अधिवक्ता परिषदेने मागणी केलेली आहे. आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती जी सुरू आहे त्या संदर्भामध्ये काही नियम नाही आहेत. अलिखित संकेत आणि मेमोरंडम ऑफ प्रोसिजर सुद्धा जे पूर्वी होतं तेही NJAC नंतर अद्ययावत करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे याला एक निश्चित स्वरूप मिळावं जेणेकरून कोण कोण अशा नियुक्तीसाठी पात्र असतील यांची एक यादी, यांची एक टॅलेंट बँक ही तयार व्हावी, त्यांची एक डाटा बँक असावी आणि मग सर्वोच्च न्यायालयाने याच्याबद्दलचं एक सचिवालय नेमून मग अशा सगळ्या लोकांच्या नियुक्तीबद्दलचा गुणवत्तेवर विचार व्हावा. यासाठी एक प्रक्रिया निश्चित करणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे. कारण जनतेचा या प्रक्रियेवर विश्वास हा बसला पाहिजे. त्याचप्रमाणे लक्षात असं येतं की न्यायालयांनी आपलं उत्तरदायित्व सुद्धा हे अनेक अर्थाने त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे. जनतेसमोर याबद्दलची माहिती ही ठेवली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये अशा बातम्या आल्या होत्या की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या चल अचल संपत्तीचं विवरण हे काही या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर हे टाकण्यात येत नाही. जर देशातील प्रत्येक संस्थेच्या बद्दल अशा प्रकारची पारदर्शकता अपेक्षित असेल तर स्वाभाविकपणाने अशा वरिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा ही पारदर्शकता असली पाहिजे. आणि ही पारदर्शकता असल्यामुळे याचा काही उलटा परिणाम होण्याचं काही कारण नाही. खरं तर संविधानाने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना जे एक संरक्षण दिलेलं आहे की त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग आणल्याशिवाय त्यांना पदावून काढता येणार नाही. त्यामुळे एक कवच आहे, त्याच्या अंतर्गत अशा प्रकारचं पारदर्शकता ही अपेक्षित आहे. त्यामुळे अधिवक्ता परिषदेने अशी मागणी केलेली आहे की ही पारदर्शकता आली पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक वेळा असं लक्षात येतं की अनेक न्यायमूर्तींचे जवळचे नातेवाईक हे त्याच न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करत असतात. त्यांचा असा वकिली व्यवसाय करण्याचा निश्चित अधिकार आहे, त्यावर कोणाचा आक्षेप आणण्याचं कारण नाही. पण नेहमी असं म्हटलं जातं की सीझर्स वाईफ शुड बी अबोव सस्पिशन.
त्यामुळे न्यायमूर्तींनी या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी त्यांचे जवळचे नातेवाईक हे वकिली व्यवसाय करतात त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली नाही पाहिजे. आणि देशभरामध्ये एक ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस निर्माण होण्यासाठी म्हणून हळूहळू आपल्याला प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये दुसऱ्या न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्यांचीही नेमणूक ही केली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशामध्ये एकात्मता आणि एक या निमित्ताने पारदर्शकता उत्तरदायित्व हे प्रस्थापित होऊ शकतं. खरं तर न्यायमूर्तींच्या वर्तनाबद्दलही अनेक वेळा अनेक मुद्दे हे उपस्थित होतात. त्याबद्दल बंगलोरच्या न्यायमूर्तींच्या परिषदेमध्ये ठराव पारित करण्यात आलेला होता. त्याचंही पालन हे होत नाही. न्यायालयामध्ये न्यायमूर्तींनी वकिलांना योग्य पद्धतीने वागवणं, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणं, त्याचप्रमाणे इतर अनेक गोष्टींचा समावेश या बंगलोर डिक्लेरेशनमध्ये करण्यात आलेला होता. त्या डिक्लेरेशननुसार सुद्धा आगामी काळामध्ये कार्यवाही व्हावी अशी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेची मागणी आहे. या ठरावाचा पाठपुरावा म्हणून येणाऱ्या 24 एप्रिलला अधिवक्ता परिषदेचे कार्यकर्ते माननीय राष्ट्रपती, माननीय राज्यपाल, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सगळ्यांना या ठरावाची प्रत देणार आहेत. आणि हे बाब माननीय राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून या संदर्भातला कायदा हा लवकरात लवकर करावा अशा प्रकारची विनंती करणार आहेत. आपल्या देशातील जनतेला न्याय मिळावा, अंतिम व्यक्तीला न्याय मिळावा यासाठी कार्यरत असलेली राष्ट्रवादी अधिवक्तांची एकमेव संघटना ही अखिल भारतीय अधिवक्ता परिषद आहे. आपल्या देशातील न्याय व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत व्हावी याकरता उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.